नमस्कार. आज आमच्याकडे निसर्ग मित्रमध्ये मराठवाड्याचे म्हणजे संभाजीनगरचे अत्यंत यशस्वी शेती व्यवसाय करणारे मुक्तक जोशीजी आलेले. नमस्कार मुक्तक. नमस्कार. नमस्कार. मुक्तक जोशींवर आपण एक काही संवाद करणार आहोत. हे मुक्तक जोशी, प्रथमेश कागदाळे आणि मी राजेंद्र भट. तर मुक्तकजी, तुम्हाला म्हटलं तर सोपे, म्हटलं तर अवघड प्रश्न विचारतो की जगामध्ये तुम्ही खूप देश फिरलात, चांगला अभ्यास केलात, काही स्टार्टअप कंपन्या तुम्ही सुरू केल्यात, म्हणजे स्टेटस, पैसा, त्याच्या आलेली समृद्धी, हे सगळं असताना तुम्हाला असं का वाटलं की समाजामध्ये ज्या व्यवसायाला अजिबातच स्थान नाही आहे अशी शेती करावी? प्रमुख मुद्दा असा होता की आम्ही जनरल यूट्यूबवर माहिती पाहायचो नेहमी, तेव्हा सॉईल फूड वेब म्हणून एका संस्थेचा एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये मातीचं होणारं जे डिटोरिएशन आहे, म्हणजे जे सारखं माती खराब होत चालली आहे, त्याच्याबद्दल बघायला मिळालं. आणि लक्षात आलं की जगामधला सरासरी सेंद्रिय कर्ब हा 1% खाली चालला आहे आणि मराठवाडा जो माझा एरिया आहे तिकडे 0.2% आहे. आणि जर असंच चालू राहिलं तर पुढच्या 60 ते 70 वर्षांमध्ये हे सगळं संपेल. म्हणजे किती पाहिजे? कमीत कमी 1% पाहिजे सेंद्रिय कर्ब, आणि जंगलामध्ये 2-3 प्लस 6पर्यंत असे आपल्याकडे जंगल आहेत. हो. तर त्यामुळे जर हा कर्बा असा डिटोरिएट होत राहिला आणि कर्बावर लक्ष दिलं गेलं नाही, जे काम खरं शेतकऱ्याचं आहे पण ते आपल्याला करायला लागेल. कारण आपण काय सोडून जाऊ, आपण कितीही पैसे सोडून गेले पण खायला उरलं नाही तर उपयोग काय? म्हणजे एक ही वेळ येऊ देऊ नये म्हणून शेती पूर्णपणे सेंद्रिय कर्बावर आहे असं मत आहे. 100% सेंद्रिय कर्बावर आहे. म्हणजे आपण शेती करतो हा आपला गैरसमज आहे. म्हणजे प्रॉब्ली जीवाणू शेती करतात. म्हणजे मी भात लावला तर तो माझा गैरसमज आहे. हां, म्हणजे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात. म्हणजे तुम्ही पाणी देताय, तुम्ही बी लावताय, तुम्ही कापणी करताय, ते तुमच्यासाठी करताय, पण ॲक्च्युअल ते उगवण्याचं काम, त्याला अन्न पुरवठा करण्याचं काम हे शेवटी जीवाणू करतील. आणि जीवाणू कशावर जिवंत राहतील जमिनीमध्ये, तर तो ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि अल्टिमेटली ऑर्गॅनिक कार्बन आहे. तर हे मला तेव्हा लक्षात आलं आणि म्हटलं की आपण सल्ला देऊ कोणाला तरी, म्हणजे आपण शेतकऱ्यांना सल्ले तरी देऊ. मला तर काही येत नव्हतं त्यातलं, जागरूक करू. तर असं एकानं सांगायला गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब, एसीत बसून फुकटचे सल्ले देऊ नका. तर गोष्ट बरोबर होती, म्हणजे बोललेलं गोष्ट बरोबर होती. मी एसीत बसून फुकटचे सल्लेच देतोय. तर मग ठरवलं की आपण काय करता येईल जेणेकरून आपला सल्ला कोणीतरी म्हणजे मागेल, रादर स्वीकारेलपेक्षा मागायला येतील. म्हणजे कारण नुसतं स्वीकारणं वेगळं आणि कोणीतरी सल्ला मागायला येणं वेगळं. मॉडेल उभं राहिलं पाहिजे. तर म्हणून आपण स्वतः करून हे पटवून द्यायचं की आपण शेती करू शकतो, त्याच्यामध्ये 0 रासायनिक खत वापरून ते करू शकतो आणि त्याचं उत्पादन इतकं उत्तम येतं की रासायनिक शेतीला लाजवेल. तर हे जे इनपुट कॉस्ट कमी करायची आणि येस, रसायन अजिबात वापरायचे, हे केलं तर आजचंही भविष्य, आजचंही म्हणजे मुलं वाचणार आहेत. म्हणजे आज आपण जे विष देतोय तेही वाचणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते उद्या वाचणार आहे. उद्या वाचला म्हणजे आपली नातवंड वाचलीच नाहीत. असं नको व्हायला की आपल्याकडे सुपीक जमीन आहे म्हणून लोक आपल्यावर हल्ला करून लुटतायत. असा प्रसंग कदाचित पुढे येऊ शकतो की जमिनी इतक्या वाईट होतील की लोकांना अन्न उगवणं कमी होईल, बंद होईल, आणि लोक ज्यांच्याकडे सुपीक जमीन उरल्या आहेत किंवा ज्यांच्याकडे अन्नसाठा उरला आहे त्याच्यावर अन्नावरून वाद घालून त्याच्या चोऱ्यामाऱ्या करून लोक घेऊन जातील. अशी शक्यता होऊ शकते जर जागतिक पातळीवर हे घडत गेलं. आपल्या देशामध्ये 7.8% जमीन दरवर्षी ह्याला डेझर्टिफिकेशन म्हणतात ना, तसं होतं आहे, म्हणजे त्याला वाळवंट होतं आहे. हो. तर हा खूप 7.8%. तर हे मी वाचलेला अहवाल आहे, ह्याच्यात कमी जास्त गोष्टी असू शकतील, पण 14 वर्षात वाळवंट खूपच वाईट आहे. पण 14 वर्ष हे फार काय म्हणतात त्याला, सिनेमॅटिक वाटतं, म्हणजे त्याला काही असं, पण 60 ते 70 वर्षात शक्य असं मला वाटायला लागलं आहे. आता गव्हाचंच उत्पादन 15 क्विंटल एकरी होत होतं, आता 10ही होत नाही खूप लोकांना. आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बघायला गेला, आता मका
लोक लष्करी आळी लष्करी आळी लष्करी आळी म्हणून काय काय फवारतात, कोराजेनसारख्या गोष्टी मक्यावर फवारतात. प्रत्येक गोष्टीमध्ये हे तुम्हाला बघायला मिळते. सगळी शेती ही फवारणीवर अवलंबून व्हायला लागलेली आहे आणि त्याच्याशिवाय ती टिकवणं आणि त्यातून काही मिळवणं हे अवघड व्हायला लागलं आहे. ह्याचं एकमेव कारण आहे म्हणजे ज्या युरियानी एक 70च्या दशकानंतर कितीतरी पट आउटपुट येत होतं, त्याच युरियाचा तर 1:1 पण नाही असं तुम्हीच मगाशी बोलताना बोललात. तर ही सत्य परिस्थिती आहे आणि ह्याला कारण आय थिंक ऑर्गॅनिक मॅटर आणि ऑर्गॅनिक कार्बनच आहे. तुम्ही जे म्हणताय की तो मातीच्या उत्पादकतेशी संबंध आला, खाणाऱ्यावरती काय त्याचा म्हणजे शेतकऱ्याची माती खराब झाली आहे ठीक आहे, म्हणजे दुरुस्त करूया आपण. खाणाऱ्याने जे काही खाल्ले केमिकल त्याच्याने काय दुष्परिणाम होणार आहे, त्या होत आहेत. केमिकल खतांनी दुष्परिणाम होण्यापेक्षा तुम्ही न्यूट्रिएंट डेन्सिटी हा जो आपण बघतो आपण, तर केमिकल खतांनी वाढलेलं, समजा आता आपण बीट उदाहरण घेऊया. माझ्या शेतातून कधी बीट खाल्लं तर ते एवढाच साईज असेल आणि त्याचा रंग हाताला जाणार नाही किंवा ओठ लाल होतील ते जाणार नाहीत आणि प्रचंड गोडवा असेल. आणि बाजारातलं बीट उचलून खाऊन बघा तर पानसट लागेल. तर न्यूट्रिएंट डेन्सिटी हा एक प्रकार आहे, हा आपल्या अन्नातून गेला आहे. हायड्रोपोनिकली लोक भाज्या उगवतात पण त्याच्यातली न्यूट्रिएंट डेन्सिटी तीच आहे का, म्हणजे आपण ठरवायचं का. म्हणजे थोडक्यात काय, आपण आपल्या मुलांना असं वाढवतो का की ही एक विटॅमिनची गोळी, म्हणजे सगळ्या प्रकारचे विटॅमिन ह्याच्यात आहेत, मग ही प्रोटीनची गोळी, हे कार्बोहायड्रेटची गोळी, तू गोळ्या खा आणि तुला जे लागतं शरीराला ते सगळं मिळतं आहे. याने तुमचा मुलगा चांगला वाढेल का, सकस अन्न द्या आणि त्याच्यातून त्याच्या शरीराने त्याला लागतील तसं प्रोटीन विटॅमिन घ्यावं. मला असं म्हणायचे की सकस आणि गुणवत्तापूर्ण अन्न जर माती खराब झाली तर मिळणार नाही. प्लस अभ्यास असा सांगतो की मातीमधलं सेंद्रिय कर्ब जर 0.5% कमी झालं तर तुरीमधले 27-26% प्रोटीन्स असतात ते 17%वर येतात. म्हणजे हा जो रेशो हे तूर खाते प्रथिनांसाठी, त्यात प्रथिनच नाही आहेत. सगळ्यात गोष्टी तसं होणार, कारण शेवटी म्हणजे pH वर ॲब्झॉर्प्शन अवलंबून आहे. तसंच ऑर्गॅनिक कार्बनवर ॲब्झॉर्प्शन अवलंबून कसं आहे की झाडं दिलेलं खत डायरेक्ट ओढू शकतात का, तर नाही ओढू शकत. म्हणजे हे जीवाणू जेव्हा त्याला किलेट करतात किंवा स्वयंपाकी लागतो, राईट, बरोबर, स्वयंपाकी लागतो. तुम्ही जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की मातीचं सेंद्रिय कर्ब कमी झालं आहे म्हणून हे एक पहिलं सोल्युशन, आपण माती चांगली करू. आणि ते तुमचं कोणी ऐकलं नाही म्हणून तुम्ही शेती करायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं तुम्हाला अशी अपेक्षा आहे की आपण छान शेती करू, त्याचं गणित मांडू आणि माझी आर्थिक उन्नती रसायनांना वापरता चांगली करता येते आणि ते बघून लोक तुमच्याकडे येतील. म्हणजे तुम्हाला त्या जे काय तुम्ही शेती कराल तसं लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था पण करायला लागेल. येस, लोकांपर्यंत व्यवस्था करणं जरुरी आहे, तंत्रज्ञान. त्यामुळे आम्ही अगदी विनाशुल्क हे तंत्रज्ञान पोचवायचा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये आम्ही क्लासेस घेत नाही, म्हणजे माझ्याकडे किंवा प्रकार घेत नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही असं करतो की व्हिडिओज रेकॉर्ड करायचे आणि मुक्तपणे माहिती मांडायची आणि जे कोणी येतील शुक्रवार शनिवार त्यांनाही ते फेरी करून त्याच्यामधले सगळे प्रिन्सिपल्स ओपनली दाखवायचे. शुक्रवार शनिवार का असं ठेवलेलं आहे कारण आठवड्यातले सगळेच दिवस लोक यायला लागली तर आमच्याकडे एवढा वेळच नसतो की आम्ही शेती करू शकू. म्हणजे सोमवार गुरुवार आम्हाला भाजी तोडणी करायला लागते, मंगळवार बुधवार आम्ही नवीन भाज्या टाकत राहतो कारण भाजीचा कंटिन्यूस सप्लाय मेंटेन करायचा आहे. मग रोज अगदी अंडी काढण्यापासून दूध काढण्यापासून सगळ्यांना खायला चारा कापून खायला घालण्यापासून सगळं कामं असतातच. तर शुक्रवार शनिवार आम्ही 2 दिवस असे ठेवले. शेतकऱ्यांना तुमच्याकडे यायचं असेल हो त्याची पद्धत काय असते, तर गुरुवारी कॉल केला, शुक्रवारी ह्या 10, 12 आणि 2 अशा 3 बॅच करतो आम्ही, कारण प्रत्येकाला दरवेळेला शेत फिरून दाखवणं शक्य नाही, 7.5 एकर फिरायला लागतं. तर त्यामुळे मग 10 वाजता जेवढी लोक हजर असतील त्यांना घेऊन आपण एक फेरी करतो. त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट आम्ही काय करतोय, तणासकट शेती करतो आम्ही तण काढत नाही आणि जवळजवळ 70% शेत माझं विना नांगरणी आहे. 30% आम्ही हलकी मशागत करतो, अगदी हलकी, पण विना नांगरणी शेती करून तणामध्ये कसं काय पीक नीट घेता येईल ह्याची आम्ही हे करतो. पूर्वीची आपली कन्सेप्ट लोकांची जी आहे की जमीन एवढी नांगरायची की चापकाचा वळ उठला पाहिजे, असं मला नाही वाटत की पूर्वीची कन्सेप्ट होती. म्हणजे तुम्ही वृक्ष आयुर्वेद वाचलं तर त्याच्यामध्ये फक्त एकदाच जमीन नांगरायचं वर्षामध्ये आणि तेही बळीराम वापरून, बैलाच्या नांगराने.
त्याची डेप्थ किती जाते 4 इंच पण नाही. हां, तर तेवढंच जमिनीची मुवमेंट व्हायची. आज स्पर्धा असते की माझा 1.5 फूट आहे का 2 फूट आहे आणि पलटी नांगर कसा आहे आणि हॅरो आहे का, म्हणजे अजून 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 मोठे मोठे हे आहेत. तर ह्याच्यातून काय अचीव होतं मला माहीत नाही. पण जमिनीची हलवाहलव झाली तर खालचं मायक्रोरायझल नेटवर्क बिघडतं. म्हणजे स्पेसिफिकली फळझाडांच्या मध्ये जर आपण डीप फ्लोईंग केलं तर मायक्रोरायझल नेटवर्क बिघडतं, त्यांचे मुळं तुटतात, अजून बऱ्याच प्रकारचे डिस्टर्बन्स होतात. प्लस सॉईल मॉइश्चर उडतं, त्यानंतर मायक्रोबायल कॉलनीज नष्ट होतात. आणि तर आजकाल झाडांच्या खालचा कचरा स्वच्छ करून आपण झाडांची सेवा करतो असं खूप लोकांना वाटतं. तर झाडांच्या खाली जितका कचरा असो तेवढा झाडांची सेवा. तर त्यामुळे हे पण आपल्याला गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, माहितीपूर्ण असतात आणि त्याच्यामध्ये सत्यता दिसत असते, वास्तव दिसत असतं. तुम्हाला असं किती काय लागेल असं वाटतं की आत्ता तुमच्याकडे कितव्या वर्षी तुमच्याकडे लोक यायला लागले आणि पूर्ण तुमच्या ज्या काही संकल्पना मनामध्ये मांडल्या तुम्ही स्वतःच्या विचारातनं त्या पूर्ण दिसण्यासाठी अजून कालावधी किती लागेल, म्हणजे ॲज ए रोल मॉडेल? बघा, आम्ही सुरुवात अशी केली की जर हे मॉडेल पुढे न्यायचं आणि टिकवायचं आणि लोकांनी ॲक्सेप्ट करायचं असेल तर सगळ्यात आधी आपण शेतकऱ्यांचा कॅश फ्लो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले काय केलं की आम्ही डेली इन्कमची सोय केली. म्हणजे दूध, अंडी, भाजीपाला, म्हणजे शेतकऱ्याला रोज पैसे. म्हणजे समजा एखाद्याला चांगला भरपूर पैसे मिळणाऱ्याला एका डॉक्टरला जरी म्हणलं की तुला 3.5 किंवा 4 महिन्यांनी एकदाच पैसे मिळणार आहेत, ओके, तर तोही कर्ज काढेल, कर्जबाजारी होईल. शेतकऱ्याची तीच अवस्था आहे. बाजरी, ज्वारी, म्हणजे आपण जे काही पिकं घेतात तेव्हा येईल तेव्हा आणि तेव्हा भाव असेल तो. तर आम्ही सगळ्यात आधी हे केलं आहे की आमच्या फार्ममध्ये आम्ही डेली इन्कमची सोय केली. तर आम्ही कसं करतो की आम्ही जसं स्टॉक मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करतात तसं हा आमचं डे ट्रेडिंग आहे. त्यानंतर आमच्या काही म्युच्युअल फंड, लॉंग टर्म म्युच्युअल फंड आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो FD करण्यासारखं किंवा म्युच्युअल फंडच्या ज्यांना समजतं त्यांना FD. तर ते आमची झाडं आहेत ज्यांना आज आम्ही वाढवतो आहे आणि त्यानंतर ते फळं देऊन आम्हाला हे करणार आहेत. त्याच्याबरोबर छोट्या छोट्या मॅच्युअर होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे जसे आपले पगार मिळतात की मधले बोनस मिळतात तसं आमची ठोकमाल आहे. पण आमचं लाँग टर्म विजन आहे की मीठ सोडून जवळजवळ सर्व वस्तू मराठवाड्यामध्ये आमच्या शेतातून याव्यात. तर त्यासाठी आमचा एक मसाल्याचं प्रोव्हिजन करायचा विचार आहे की एका कोपऱ्यामध्ये मायक्रो क्लायमेट बनवायचं, सावलीची जागा बनवायची, जसं तुमच्या शेतामध्ये मी पाहिली, आणि त्या सावलीच्या जागेमध्ये आपण मसाले उगवता येतात का, म्हणजे आपल्याला जवळजवळ सर्व वस्तू आपल्या शेतातून घेता येतात का, आणि ह्याचा प्रयत्न चालला आहे. पण हा अट्टाहास नाही आहे, कारण क्लायमेटिक कंडिशनप्रमाणे मसाले जे आहेत ना, हां, त्या मसाल्यामध्ये 2 प्रकार आहेत. हां, एक दीर्घजीवीचे मसाले आणि दुसरे अल्पायुषीचे मसाले. म्हणजे हळद मसाला येते, मिरची मसाला येते, धणा मसाला येतो. मग ते मराठवाड्यामध्ये सहज होतं. पण जायफळ होईल का? हां, हे प्रयोग आहेत. हे प्रयोग आहेत. हो. तर तशी जी वातावरण आहे त्या झाडाला लागणार ते उष्णाळी दमट आहे. हो. आणि ते उष्णाळी दमट त्यासोबत वर्षभरामध्ये तापमानातल्या रात्रीच्या आणि दिवसाचा फरक कमी असलेली जागा आहे. या विशेष करून समुद्रकिनारी की तापमानातले बदल जास्त नाहीत आणि पाऊस जो आहे तो पाऊसमानही जास्त आहे, म्हणून दमट हवा आहे. तर हे मराठवाड्यामध्ये अर्धे मसाले नक्की होतील. लसूण होईल, हळद होईल, ते आम्ही ऑलरेडी करतोच. म्हणजे लसूण, काळी मिरी, जायफळ, दालचिनी पण होईल. जायफळ आणि लवंग किंवा वेलदोडा. तर वेलदोडा कोकणातही होत नाही, तर त्याला थंड हवा लागते. त्यामुळे ते करायचे होणार नाहीत. ते काही गोष्टी शक्य आहेत, पण ठीक आहे. तुम्ही जे काय हा प्रयत्न चालू आहे मायक्रो क्लायमेट, ह्याच्यामध्ये आम्ही असे काही प्रयोग केले की फळझाडांच्या मध्ये ड्रिपनी पाणी न देता तुषार सिंचनाने पाणी दिलं आणि ते फक्त 15 मिनिटं चालू ठेवलं मेमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या लेअर ठेवले. जसं आम्ही शेवगा लावलेला आहे दर 5 फुटावर, मग शेवगा, पेरू, शेवगा, सीताफळ असा पॅटर्न केला आहे. तर शेवगा आम्ही पूर्ण उंच वाढू देतो, त्याची भरपूर जे अशी ऊन सावली पडते ना, असं दाट सावली पडत नाही, तर ती आमच्या झाडांना प्रोटेक्ट करते. शेवगा नायट्रोजन फिक्सिंग पण करतो. यावेळेला जर आपण तिथे तुषार सिंचन केलं तर मेमध्ये आमच्याकडे 5 डिग्री रिड्यूस करता येतं. हो, तिकडे. तर असे प्रयोग केले. तर आम्ही अवाकाडोच लावलेत, फक्त 8च, म्हणजे काय आम्हाला अवाकाडो शेती करायची नाही. सफरचंद लावलेत, कमरक स्टार फ्रूट लावलेत, ॲपल बोर लावलेत. तर अशी झाडं किंवा तिथे मसाल्याचं आपलं ऑल स्पाईस लावलं किंवा तमालपत्र लावलं आहे.
तर त्याच्यामध्ये आम्ही हे लिंबाच्या सावलीत केलं आपला कडुलिंब. तर आणि तिथे पण सेम मायक्रो क्लायमेट प्रकार केला. पानांचं होईल. हां, तर वाढले की पानं वाढणार. हो, तर असे प्रयोग आहेत फक्त. आणि आता पुढे जाऊन फॉगर्स सारखा वापर करून ह्याच्यामध्ये आपण काही चेंज करू शकतो का? म्हणजे आम्हाला क्लोज्ड कल्टिवेशन नाही करायचं आहे. कारण आपण आज पाहतो आपण पॉली हाऊसवर लोक खर्च करतात, शेडनेट हाऊसवर खर्च करतात. शेडनेटला नाही म्हटलं तरी 15 लाख रुपये खर्च आहे, पॉली हाऊसला 30-40 लाख रुपये खर्च आहे. आम्ही हाच प्रकार हादग्यांनी केला आहे. म्हणजे हादग्याची झाडं 6x8 लावलेत, त्यांचा हे वाढू द्यायचा. हादग्याने आम्हाला कंटिन्युअस फॉडर मिळतं, म्हणजे आपल्या चारा मिळतो. तो चारा हा आम्हाला कोंबड्यांना आणि गाईंना दोघांना घालता येतो. फुलं मिळतात. हादग्यावर वेली चढवून आम्हाला वेलवर्गीय पिकं घेता येतात, जसं कारलं, दोडका, दुधी. प्लस हादगा आमच्याकडे सावलीचं वातावरण तयार करतो. तुमचा कल्पवृक्ष. हां, आमचा खूपच छान. आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आम्ही काय करणार आहे, हादग्याचं ट्रिमिंग बंद करणार आहे उन्हाळ्यापर्यंत. म्हणजे आम्हाला शक्यता वाटते की आम्ही कदाचित मेमध्ये खाली कोथिंबीर करू शकू. म्हणजे पण ते सगळं आता प्रयोगाने समजेल. हे जे तुम्ही शेती सुरू करून जे झाली हो 4 वर्ष, हो, तर 4 वर्षातल्या पहिल्या वर्षाचा अनुभव आणि आजचा अनुभव खूप तुम्हाला असं कधी दुःख झालं का की अरे आपण हे सगळं सोडलं आणि शेती करायला गेली आणि मग आपल्याला फ्रस्ट्रेशन आलं का की आपण जरा छान सुखी होतो, आपण नको त्या पायावर धोंडा पाडून घेतला, असं काही वाटलं का कधी? नाही, पहिलं वर्ष आता तुम्ही बघा की समजा आपल्याला 10 ट्रे टोमॅटो लावायचे, तर 10 ट्रे टोमॅटो म्हणजे साधारण 1200 रोपं लावायचे. तर तेवढ्या वेळा वाकायची सवय नाही आहे किंवा तेवढ्या वेळा कवठा बसायची सवय नाही आहे. त्यामुळे असं वाटलं की अरे कुठून आपण इकडे आलो. पण आता आपल्याला असं वाटतं की म्हणजे लोअर बॅक स्ट्रॉंग झाले, आमचं हे सगळं चांगलं झालं, व्यायाम होतो, फुकटचा व्यायाम जिम न लावता. पण अपार्ट फ्रॉम दॅट, म्हणजे हे झाला कॉमेडीचा विषय, पण मेन विषय आहे की जमीन आम्ही लक्षात आलं की पहिल्या वर्षी आम्हाला जी काळजी करायला लागत होती की आम्ही बांधावरच्या तणाचं औषधं म्हणून त्यांना मारा, किंवा सोलार ट्रॅप लावा, किंवा स्टिकी हे लावा, किंवा फेरोमोन ट्रॅप्स लावा. तुम्हाला माहिती आहे ह्या 4थ्या वर्षी आम्ही विना फवारणी, विना ट्रॅप, विना काही करता भेंडी करू शकतो. भेंडी असं पीक आहे. हां, भेंडी असं पीक आहे जे अळ्या आणि मावा जो म्हणतो आपण, हो, भेंडीवरची अळी आणि हे पण, हो, सगळ्या प्रकारे. तर आम्ही वाल करतो, भेंडी करतो. मागच्या वर्षी आमच्याकडे बेट होती की आमच्या वालावर मावा शोधायचा आणि 1000 रुपये जागेवर. तर बेसिकली न्यूट्रिशन बेस्ड, म्हणजे आपण आपल्या मुलांना रोज एक तापाची गोळी देतो का हो? म्हणजे एक रोज किंवा रोज एक अँटीबायोटिक सरकवतो का की अरे खा बाबा की म्हणजे तुला रोग होणार नाहीत. आपण काय म्हणतो त्यांना, समजा तुम्ही शाकाहारी असाल तर चांगलं अन्न खा, म्हणजे भाज्या, दूध सगळं, आणि मांसाहारी असाल तर मासे, अंडी सगळं खा. तर आम्ही आमच्या शेताला दूध, भाज्या, फळे, मासे, अंडी, चिकन, मटन देतो शेताला. म्हणजे काय करतो, तर आम्ही शेताचं संपूर्ण पोषण करतो. आणि संपूर्ण पोषण असेल तर जसं करोनामध्ये चांगला ज्यांची इम्युनिटी होती आणि ज्यांचं चांगलं म्हणजे स्वास्थ्य चांगलं होतं, त्या लोकांना सिम्टम्स पण सो दिसले नाहीत, आणि ज्यांचं नव्हतं त्यांना त्यांचा काळ ओढावला. तर एक्झॅक्टली हे गोष्ट होतं. निसर्गामध्ये कीटकाची रचना का केली असावी असं आम्हाला प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा जगण्यास असमर्थ असे DNA परत मातीत मिसळावे, जिथून आले, म्हणजे पंचमहाभूतातून आले, पंचमहाभूतात मिसळणे. तर हे माझं कन्सेप्ट आहे. हो, सर्वायवल ऑफ फिटेस्ट हेच नैसर्गिक शेतीचं प्रिन्सिपल आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.